जड कसलं असेल फोटो काढते का? तेच विचारलं नाही तर आणल्यानंतर परत आणले तरी परत गाईज आम्ही आता जातोय कुठे काय अरे होळीचं होम पेटवायला आम्ही नाही पेटवणार आहे, दुसरे लोक पेटवणार आहे, पण आम्ही जातोय आता जेवण वगैरे. आणि कशी दिसते आणि कुठून एवढा कॉन्फिडन्स आहे की रात्री किती वाजले 11 वाजले आणि आम्ही असं झगामगा तयार झालोय का त्या एका होळीला जाळवण्यासाठी. यु नो एक डेडिकेशन आहे की होळी जाते आता. आणि माझी मम्मी झगामगा तयार झाली आहे, म्हणजे कसं गावाला लाईट गेली तरी पण आम्ही आम्हाला फ्लॅश भेटू शकते बॉर्डरने, तर म्हणून
अशी वाटते लाईनीत चालले कुठेतरी. माझ्यावर उजेड येतो.
आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा हॅपी होली मरगायला सारखे तिथून जाऊन येतो पटकीन आपला फोटो वाऱ्यावर सोडलेली पोरं आहे बघ अशी दिसतात माझ्यासारखी अबे गाडी उडू दुसरं कुठलं बघू मिक्सिंग फोटो अरे मिक्सिंग करताय दर काढ फोटो आमचा तरी आंबे मला पण आंबे हे पडला हे इथे एकेकांचं काढायला मेमरी फुल होईल माझी सगळ्यांनी काढा. पुढं इकडे इथे इथे किलर पार्टी तिला पण घे बाहेर चालले हा लाव ना वल्ला हा वल्ला लाव वल्ला होईल मला नको लावू. मी आवडत नाही मलाच जरा ठेवले हे वल्ला कलर लावते इथं तोंडात नव्हतं हे जाऊ दे अंगाला लागले बरोबर आतमध्ये दे मी फोडू मला दे ना एक फोडायला आता तू गेली आता लावणार अरे नको ना अरे काय उडव एक टिक्का लाव दे एक टिक्का दे एक कलर दे थोडस अरे भाई भाईला थांब जरा कलर दे असं कोण एकटं झालं काय पाणी टाक ना पाणी उडव मयुरेशला एक टिक्का लाव बारक्या मोराला लावायचं जाऊ दे काहीच नाही हातात दे हातात दे तिच्याकडे आहे कलर दे घे तो पण घे थोडस काय ते म्हणजे तो प्रिपेअर्ड आहे एकदम जास्ती लावतात दे दे मी मला दे काय आणलंयस रे? ओ वाव बिस्किट आणलंय काम झालं डोळे उघडले कलर आहे काय वेगळा बघू थांब जरा इथून मधून राहिलं काय तू पण लाव लगेच असं रिटर्न लावायचं लगेच असले मोकळे दिसले दीदीने मला लावला नाही म्हणून मी तिला नाही कुठे गेला म्हणूनच मी तुला लावला नाही तू काढूस तर जातील माणसं याला लाव अरे त्याला टाक
याला लाव कलर. हे बघ यांनी वा माझ्या मारले मी संपवली. इथं मग अजून पण वाढलंय मला माहिती कोणतरी मारली माझ्यावर. मला तर काय आता- लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धरा हात देते मी आणि तुम्ही. हात देते हो. मग हॅपी बर्थडे आणि संध्याकाळी पार्टी द्या आता. संध्याकाळी केक खायला ये ना. ठीक आहे येते. ए संध्याकाळी केक खायला बोलवला. पार्टी केक बिक काही नाही. केकची पार्टी. एकदा मला उडू दे ना चल रे. please. एकदा मी एकदा एवढं भरून आणले. काय तांब्यामध्ये घाल पाणी थोडस उडवायला. तोंडच धुवून निघला रे. कलर द्या. असं नाही चांगला वाटत. ए, आता तुमचा तांब्या ठेवा प्लीज. ए तू आकर ना पाणी टाक. रंगपंचमी आज नाही. फुलवड आहे आज. तो चष्मा हे तो पाणी. तुला बघायचं का माझ्या? चष्म्यावर हे टाक. पाणी थांब. नको हा, नको. बस 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 बस. अरे बस का. अरे बाल्डीच टाक ना. मसाला करू शकतो. पहिले बांध तर गाठ. येते का. माझा आहे. भरून द्या मला. रिकाम काय देता तू अजून कपडे काढून फोन आहे माझा त्यात काय. बाजारात जातो. अरे यार असं काय पाकिट हॅपी होली. जेवलीच नाही मुली. ए बस ना. तुला नाही उडाला ना. तुला नाही उडाला मी. तू बोला टिक्कावाली होली खेळणे आजा आणि असं हाल बनवून टाक. लय झालं. हे टाकू का असं म्हणणार. पाणीच नाही इथं. पुसते लगेच. ते पुसलं ना लगेच. बरं बोललेलं होता. बोलणं पाहिजे. ते नाही, ते किती लोकं दोन्ही हातावर घे. थँक्यू. होतं की जरा अरे बस थोडस. बस चेहरा तोंड बघ. बोललाय तो, तो नाही जाणार. इथं बघ. अबे माझे केस नाही धुवायचे मला. मम्मी तो डोल बाकी काय नाही. लाव. सोबत तरी तसं राहतंय. होळी खेळणार नव्हती मी. जाऊन नको देऊ. हिला पण लाव. हिला पण लाव. हाताला काय नाही. मला लाव. अरे कलरच नाही. कलर घेऊन कलरच नाही. हिला पण लावा. हिला पण लावा. हळू लावू. दे दे थोडस. मिक्सिंग बाई. चष्मा लाव दे. मस्त वासवाला कलर आहे. ब्रँडेड माल वापरते ते. तुमच्यासारखेच ते कॉन्व्हेंटची आहे ना ते. कुठले ते तुमचे सेंट झेवियर वाले ते. कोण हे. जास्त सतत नाही तिच्या खांगाव कलर. ती रंग बदलत नाही वाटतं. ह्याच्यात तोंडात टाकायला पाहिजे. माझी अंगठी पडली.
शोधा आता. थांब, माझी चांदीची अंगठी आहे. थँक्यू. मी नाही लावलाय. माझं पुढं. अरे परत पडली. कलर नाही हातात. कलर नाही हातात. कलर त्याला. पाणी नाही. बस फक्त आंघोळ. उडा. अरे उडा, ह्याच्यावर उडा. अरे कुठली गेली तुझा मोठी? जा मम्मीला तो ना आंघोळ घालता. परत केलं लगेच. ह्याच्यावर उडव ना पाणी. चायला पाणी मी हाय टेन्शन घेऊ नको. कुठं लागलेलं नाही ते जागेवर. बघितलं, जो लावायला जातो त्यालाच पकड. अजून बी टाइम आहे. शेण आणतो मी. बुचकुळू एकेकाला झाला. नवीन धरू थांब जरा. चांगलं आहे नवीन पांढरं आहे. घे. नाही मला नको यार. नाही, माझी व्हिडिओ चालू आहे. नाही फोन घे. व्हिडिओ फोन घे. चालू फोन आहे. घे. धर तिचा फोन. व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ काढायचा. लोळवताना का? थांब जरा. तेच काय आहेच नाही लोळायला. A few moments later. बाई थांब, का नवीन तुझं? रडायला लागला म्हणजे संध्याकाळी. संध्याकाळी काय नाही बाबा. संध्याकाळी मी नसतं भेटत तुम्हाला मग कुठे. काय? आता कुठेतरी बाहेर. हे काय शॅम्पू आहे? हँड वॉशिंग. बारक्या बारक्या पोरणी धरून तुडवली मला. टार्गेटेड होतास तू. उडवला तो सगळा त्याच्यातला. नाही झालं. कपडे आले डायरेक्ट. हे आहे का शॅम्पू? पिता काढतोय. व्ह्यू चांगला आहे. तिकडे तिकडे. गाईज, हिने मला सरप्राईज हिने सरप्राईज दिलाय येऊन. पण मला सरप्राईज आल्याबद्दल हिची काहीच खुशी नाही वाटली. आता मी ऍक्च्युअल गावठी वाटते एकदम. एवढे दिवस मी एकदम हे होती आणि आता मी एकदम कलर गेला माझा, बट इथला चांगला कलर होता. नाही मी टाकू शकते. बोल. मग नंतर पाठवेल ना मी तुला, तर तू बघून स्वतःला हसशील. काय दिसत असेल ना मी? काय? अरे माझी चप्पल नाही. नाव काय टाकते रे मी नाही, स्टोरी नाही, ब्लॉग युट्यूबला आहे ती. काय सांग ना मला. कधी टाकतेस ग? युती पवार. अरे आता टाकणार आहे ग. अरे मी नेहमी ब्लॉग बनवते, पण मला मध्येच कुठून तरी झटका येतो आणि मी सगळं डिलीट करून टाकते. मन असं हे होतं मला. सर्वांना पोस्ट बघून चहा आवाज आला. ही चाय बनवणार आहे, बनवली ते ते बोलायची गरज नाही. बोलते की टोस्ट खा, तर मी बोलते का? ती बोलते बंगल्यातला टोस्ट आहे. बंगल्यातला टोस्ट. हा नाशिकचा टोस्ट द्यायचा. गाईज, आम्ही बस एक लिंबू घ्यायला एवढे सगळे लोक आले.
रिचनेस ऑन द पीक. लिंबू घ्यायला एवढे जण 4 जेवायला व्हीलर बसले आणि तो लिंबू अर्धातला अर्धा दिला. आता मी काय करू, लिंबू महाग झाले आणि अर्धा तर. लिंबू तिकडे एवढा ठेवलाय तो सुकवायला. अरे अर्धा लिंबू संध्याकाळला ठेवला मी, दोन्हीचा विचार केला. मार्केटला तर गेलो असतो ना. पागल पोरगी आहे तू. लिंबूशिवाय कोण जेवतं? अरे आपण कोकणी माणसं आहे, सगळ्या लिंबू जेवणात पिळतो, लोकांवर फिरवतो. एवढी काय लोक येतात, यायला निघाल्यात ना, सगळी गर्दी बघ किती. तू येतोय फ्रेम मध्ये. मागे तू मागव सर. थांब जरा. डीजे गाडीवाले गायब आहेत. और नाचो. पब्लिक पब्लिक. पब्लिक खातायत, पापड खातायत बड्डेला. अॅनिव्हर्सरी तो बड्डे मानता येईल. फुका तेव्हा ते फुकता येत. जास्त पैसे दिलेले का त्याच्या? फोटो काढतो, फोटो काढ. दिवाळीच्या पावसापेक्षा मोठा आहे. होळी पालखीचा दिवस. मला माहिती आहे मी पूर्ण व्लॉगमध्ये खूप कमी बोलते, मे बी बोलत पण नाही, बट काय माहिती मी विसरून जाते की बोलायचं पण आहे व्लॉगमध्ये. माहीत नाही, मी बस रेकॉर्ड करते. तर आता मी ट्राय करेल याच्या पुढे की जितकं पण, बट आज कमी बोलेल कारण की आज मला माहिती आहे एवढा हेक्टिक डे होणार आहे. सकाळी मी आज 7ला उठली आहे, कधी नाही ते काय माहिती कशी उठले, कुठलं डेडिकेशन आहे, बट उठली आहे. आता आम्ही मार्केटला वगैरे जाऊ, रांगोळी वगैरे आणून सगळं मला काढायचं आहे आता, अँड मग तयार होणार आहे मी. तर आज पूर्ण दिवस काय माहिती मी कशी राहणार आहे, बट राहणार आहे पूर्ण दिवस साडी ठेवणार आहे. आणि मी माहीत नाही कुठून काय, बट काय नाही, उद्या मी मुंबईला जाऊन रेस्ट करेल वाटतं. आज पूर्ण मजा मारून घेईल. तर मेन थिंग मी तुम्हाला बोललीच नाही आहे, ते म्हणजे की किती आय डोंट नो एक्झॅक्टली, मला इयर नाही माहिती, बट 8 to 7 to 9 की 10 पण असेल. 10 वर्षांमधनं आता 10 वर्षांनी पालखी फिरणार आहे आमच्या इथे काहीतरी रिझन्समुळे, बट वादविवाद, बट ते जाऊन दे, बट 10 वर्षांनी फिरणार आहे. सो आपण देवाकडे जाणं आणि देवाने आपल्या घरी येणं हे खूप अलग फिलिंग आहे, सो बेस्ट फिलिंग आहे. सो ते मी एकदम खुश पण आहे की नेहमी आपण मंदिरात जातो बट यावेळेस देव घरी येणार. सो ते एक बेस्ट, चांगलं वाटतं, बेस्ट नाही चांगलं वाटतं, एकदम नाईस. सो बघूया. हे काका कांदे कापतात. हा जेवणाची तयारी.
चला रे. फायनली सकाळपासून तयारी चालू करून मी आता फायनली रेडी झाली आहे. आणि ही मॅडम तयार झाले. सो दिस इज माय आउटफिट फॉर द डे. आणि ही माझी तयारी हिनीच केली. माझी परमनंट हे बाय कुठे गेली. आणि आता एवढ्या गरमीत ना हे सगळं घाम जाणार आहे मला वाटतंय. मेकअप आपल्याकडे हे चांगलं आहे. तरी पण आई आम्हाला तुझा विश्वास आहे. आज तू 5 दिवस आनंदात खेळायला निघालेली बाय माझ्या शब्द घेत आणि त्या व्यक्तीला मार्गनिष्ठाचा किंवा त्याला पुढे जाण्याचा मार्ग हा तू देणार नाही. अशी तू आई माझ्या अगदी शब्द अगदी 90 हात तू दिसशील. अशी पोलादपूर तालुक्यात मोरगिरी गावठाण रायगड जिल्ह्यामध्ये तुझ्या नावाचा विषाण भडकल्या जाईल. तर आई माझे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय 5 मारण्याचा तोरण आई एक बाय माझ्याची एक शाल आणि पावसाळ पेढ आई माझे कसे मातोश्री त्यांच्या म्हणण्याचा उद्देश आला. त्या नकराला जसा भरभटपणाने तो जो उल्हासपणाने बोलतोय तसे तू पण उल्हासपणाने बाय माझ्या आईशी तुझ्या प्रतिमाला धाम कुटुंबच्या माझी देणगी देतोय. तर त्याचा आनंद तू करावी की तुझा आनंद ते करणार आहे. आजची आईचा अगदी शब्दाला विसरू नको. आई माझ्या आपल्याला घडू नको. आता तर आई माझे दुधान धावण्यासाठी तुझ्यावर तुझं काय घरामध्ये निळा पिळा कुणाची वादी दुश्मन वैद्याची सारा कुणाचा काय असेल तर आई माझे कसे मातोश्री तुझ्या पायाखाली जशी मी तुझ्या लेकराला पत्राखाली घेऊन अभ्यासाचा अगदी विचार चांगल्या पद्धतीने असा आई तू अगदी अगदी शब्दात मान इतकीच मान घालले हर हर महादेव.
आम्हाला काय करायचं, ज्याचा मोबाईल तो बघून घे. युतीचा फोन आहे माझा. कोणी साईडला ना हात येतोय. मी काय हात करू, माझ्या हातात पाहिजे काम. तिथे सर्वच नाही बसता येत. अरे चालू आहे माझी edit. हा चला जावा जावा. ए जा तू, मी इथे काढते. आमचे थकलेले चेहरे नाचून नाचून आणि आवाज पण गेलाय. टायर्ड फेस आहे म्हणजे आम्ही एवढं असं आता मेन तर बाकी आहे आमची बँजो बाकी आहे. बँजो ठाण्याचा बँजो आहे आम्हाला नाचायला रात्री, पण एनर्जी महानगरपालिकाचा बँजो. ठाण्यावरून गावाला कोकणात बँजो आला म्हणजे किती मोठं. माझं मेकअप अजून पण ऑन पॉईंट आहे. मी एवढं केलं नाही बट आय एम लुकिंग बेटर देन हर बिकॉज इसका फेस काला हुआ. मी काळी झाली. न नाचून पकडलेला आणि मी आजारी पडणार आहे, मला नजर लागणार आहे. बाय.
एका कोल्यावर आणि स्वर्ग अख्ख्या कोणींवर प्रेम करते. चांगल्यांचे हात वरती गाणं लावा. दिला तर झपक झुपक झपक झुपक. निकाली मुन्ना में डोळा लागला. ಸಂಚಾರಿ ದೇವರ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನೆಯ ಬೆಳಕನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ. मोटर मागतान बाजीराला मोटर. दोघांनी धक्काबुक्कीवाला डान्स केला आणि एकमेकांना धक्का मारलाय आणि आता शॉर्ट झालाय. फुल शॉर्ट झालाय. हा शॉर्ट झालाय. फायनली हिअर कम्स द एंड ऑफ द ब्लॉग. आता मी इथे थोडीशी बडबड करणार आहे कारण की मी पूर्ण ब्लॉगमध्ये काय बोलली नाही आहे.
मी सगळ्यात पहिली बात म्हणजे मी इतकं ठरवलेलं, मी असं करणार, मी तसं करणार, असं बोलणार, तसं बोलणार व्लॉगमध्ये. पण जसं मी ठरवलेलं तसं काहीच झालं नाही. तर सगळं काही सगळं उलटच झालं. म्हणजे मी जसं ठरवलेलं तसं काहीच झालं नाही. बट मी काय म्हणजे मला बोलता पण येत नाही आता. माझा घसा मेन म्हणजे गेला आहे आता हे होळीमुळे नाही, गावाला गेल्यामुळे पाणी चेंज झालं, सगळं चेंज झालं, सगळं चेंज म्हणून. आणि तसं मी ठरवलेलं की मी असं व्लॉग बनवणार. व्लॉग बनवला, मेन इम्पॉर्टंट ते नाही तर माझं माइंड चेंज होतं की नको कोणी असं तसं. बट मी व्लॉग बनवला. बट म्हणजे त्याचं रिझन हे आहे, जसं मी ठरवलेलं तसं झालं नाही का. त्याचं मेन रिझन हे आहे की ना, या व्लॉगच्या नादात म्हणजे मी व्लॉगमध्ये रेकॉर्ड सगळं केलं, माझं बेस्ट दिलं आहे रेकॉर्ड करायला. बट कुठेतरी एकदम 100% असतं ना, ते नाही आलं आहे. कारण की मी 100% एन्जॉय केलं आहे, माझं एकदम सगळं एन्जॉय केलं एकदम मनापासून. तर मग ते थोडंफार व्लॉगमध्ये असं कंटाळवाणं वाटेल. बट मी नुसतं ह्याच्यामध्ये फोकस केलं तर मी माझं ते ॲक्च्युअल मुमेंट सगळं मिस करून जाईल. सो मग मी जास्ती बट मी माझं बेस्ट दिलं आहे. म्हणजे सगळं जेवढं होतं तेवढं रेकॉर्ड केलं होता. तर बोलली नाही यामध्ये, मला माहिती आहे. बडच मी काय ना काय शॉर्टमध्ये लिहिलं आहे तर साईडला की तुम्हाला कळायला. सो मग आणि मेन म्हणजे आमची जी पालखी जी फिरते ना, म्हणजे होळी जाळल्यानंतर 1 दिवस गॅप असतो, त्याच्यानंतर फिरते पालखी. तर ती पालखी जी फिरते ना, ती 2 दिवस पालखी असते ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे सगळ्या गावात जायला एका दिवसात सगळ्यांच्या घरी नाही जाऊ शकत पालखी, तर मग 2 दिवस असते. बट ॲक्च्युअली म्हणजे आमचं तरी तिकीट भेटत नव्हती आणि आम्हाला बरोबर नेक्स्ट डे भेटली तिकीट लागेल. सो मग आम्ही जास्त टाईम नाही थांबू शकलो. म्हणजे सेकंड डेला ते मी नाही टाकलं आहे ब्लॉगमध्ये, कारण की आम्ही थांबू नाही शकलो. आणि आमची माणसं मनी पण माझी घरी एकटी होती. सो मग तिला सोडून म्हणून आम्ही एकच डे 1 म्हणजे ज्या दिवशी फर्स्ट पालखी होती, ज्या दिवशी आमच्या घरी आलेली, ते मी फक्त रेकॉर्ड केलं त्या दिवसाचं. आणि सेकंड डे पण असते पालखी, सेम असंच सगळं असतं. बट ज्यांच्या घरी राहिलं त्यांच्या घरी जाते. बट मी ते नाही रेकॉर्ड केलं की मी नव्हती. सो ते एक आहे. आणि इतकं मला ना माहीत नाही का, बट इतकं मुंबईला आली मी आता, ठीक आहे. बट इतकं असं वाटतंय ना की लाईक फक्त 3 की 4च दिवस होते मोजून. गणपतीमध्ये तरी 1 आठवडा असतो, बट 3 की 4 दिवस. बट इतकं बेस्ट बोलतात ना, मी सगळं मेमरीज घेऊन आली आहे ना. म्हणजे मी आत्ता पण असं विचार करते ना, म्हणजे असं वाटतं मी अजून तिथेच, अजून ते वाचतंच आहे, अजून ते पालखीचं सगळं असं म्हणजे एकदम सगळं त्याच माहोलमध्ये आहे मी अजून. म्हणजे थोडा टाईम लागेल आता मला त्यातनं बाहेर यायला की मी ॲक्च्युअल डेली लाईफ चालू करायला. बट इतकं बेस्ट होतं ना. म्हणजे थोडंफार माझ्यासाठी, मी खूप इमोशनल मुलगी आहे, तर मला लगेच सगळं मन भरून येतं. तसं झालं मला. आणि ठीक होतं, म्हणजे लाईक एकदम वेगळं. म्हणजे मला एक्सप्रेस पण नाही करता येते की ते काय होतं. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर दिसलं असेल. बट ते एकदम बेस्ट म्हणजे बोलतात ना, बेस्ट 4 डेज होते 2025 मधले. स्टार्टिंग थोडंसं चांगलं गेलं तर होपफुली इयर पण चांगला जाईल, अजून व्लॉग्स येतील माझे. आणि बट स्टार्टिंग म्हणजे मस्त होते ते 4 डेज. आणि बेस्ट सगळ्यात पार्ट हे होता की त्या ह्या व्लॉगमध्ये मी असं पण आहे की दीदी आली. आणि मेन म्हणजे दीदी माझी येणार नव्हती, मी आणि मम्मी आणि पप्पाच जाणार होतो. बट दीदी येणार नव्हती, तिला सुट्टी नव्हती. बट ती अनएक्सपेक्टेडली आली सरप्राईज द्यायला मला. बट तिचं सरप्राईज मला मी म्हणजे मला माहिती होतं की येणार आहे, बट 1 दिवस आधी कळलं. सो थोडंफार सरप्राईज होतं माझ्यासाठी ते. सो मग ते एक होतं. आणि त्याच्यानंतर ते एक बेस्ट पार्ट होता. नेक्स्ट बेस्ट पार्ट होता की ते बँजो. भाई काय वाईब होती, म्हणजे सेम गणपतीवाली म्हणजे सगळ्यांनाच हे केलं त्या बँजोनी, नाचवलं. बट सगळं बेस्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट ते बँजो होतं, एकदम एंडला मस्त. आणि मला असं वाटतं मी अजून राहायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. आणि नेक्स्ट हे आहे गोष्ट की खूप म्हणजे नेहमी ना मी खूप फोटो काढते, खूप असं म्हणजे सगळं. आता हे ब्लॉगसाठी मी सगळं रेकॉर्ड केलं सगळं हे, बट फोटोज वगैरे पण माझे खूप असतात. बट ह्यावेळेस ना हे ब्लॉग फक्त मी रेकॉर्ड केला मोस्टली. आणि फोटोज वगैरे बोलतात ना, एकदम खूप कमी फोटोज काढले मी, एवढे पण नाही काढले म्हणजे जसं नेहमी काढते तसं, बट कमी काढले. बट बोलतात ना एवढं सारं मेमरीज घेऊन मी आली आहे ना की ते मी आठवून पण मला
खुशी होते. म्हणजे ते फोटोज बघण्यापेक्षा मला मनात इतकं सगळं मी घेऊन आले, इतकं बेस्ट म्हणजे काय, म्हणजे न विसरणार नाही मी असं सगळे असे. आणि हाच एक टाईम असतो गणपतीमध्ये आणि होळीला की आम्ही सगळे कझन्स एकत्र येतो. सो ते असं तर नाही भेटत मोस्टली, काय लग्न वगैरे असेल तर भेटतो, बट या सगळ्या सणांमुळे एकत्र येतो आम्ही. सो ते एक मस्त असतं की मी इतकं एन्जॉय केलं आहे ना, म्हणजे मीच नाही आम्ही सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं आहे की आमचं सगळ्यांचा, माझ्या दीदीचा पण घसा गेला आहे, चेहरा तर गेलाच, तिथे जाऊन तिथे तर जाणारच होता, बट सगळंच. आणि वाटतं आता मी आजारी पण पडणार आहे याच्यामुळे, बट ठीक आहे. ते बोलतात ना हे सगळं मी सहन करेल, म्हणजे ते वर्थ इट होतं गावाला जाणं. इतकं मी एन्जॉय केलं आहे भाई, नाचलो तर माणसांसारखे नाचलोच नाही आम्ही, बट ठीक आहे जाऊन दे. आणि सो मी जसं की बोलली की थोडंफार ह्या ब्लॉगमध्ये मला माहिती आहे थोडंफार काहीतरी बोरिंग असेल, बट ठीक आहे, सगळंच एकदम परफेक्ट नाही होऊ शकत, कारण की सगळंच मी इथे हे केलं तर मला माझं काहीच एन्जॉय नाही करायला भेटणार. असं थोडंफार, पण मी माझं बेस्ट दिलं मी बोलली. इफ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो मग मला थोडं मोटिवेशन भेटेल आणि मी अजून ब्लॉग्स काढेल, तर असंच सपोर्ट करा. ओके, बाय.